नमस्कार, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलवर। आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी, काँग्रेस महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा लढवणार, संजय राऊत यांचा मोठा दावा। तर या संदर्भातली मोठी व सविस्तर बातमी पाहण्याअगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने देशात हालचालींना वेग आला आहे। अशातच काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी लोकसभेच्या 25 जागांवर दावा सांगितला आहे। यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांना डिवचत मोठा दावा केला आहे। महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा वाटपात दिल्लीत चर्चा होईल, तसेच आम्ही लोकसभेच्या 23 जागा लढवणार आहोत, असे संजय राऊत यांनी सांगितलं। प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे। संजय राऊत म्हणाले, काँग्रेसने महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा लढवाव्यात। गुरुवारी आम्ही काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा केली। महाराष्ट्रातील नेत्यांना ते माहीत नसेल। तसेच उद्धव ठाकरे दिल्लीत आल्यानंतर सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, के.सी. वेणुगोपाल, आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकारणावर चर्चा केली। त्या चर्चेत काय घडलं हे आम्हाला माहीत आहे। महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागा वाटपावर दिल्लीत चर्चा होणार आहे। आम्ही 23 जागा लढवणार असल्याचं दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्ट सांगितलं आहे। प्रकाश आंबेडकर यांच्याशी सुरू असलेली चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे। प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे घटक असावेत, याबद्दल दिल्लीत चर्चा झाली आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं। तर मंडळी, लोकसभा जागा वाटपावरून महाविकास आघाडी व इंडिया आघाडीमध्ये फूट पडू शकते का, याविषयीची आपली काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटमध्ये व्यक्त करा आणि बातमी आवडल्यास तर लाईक करा। व अशा चालू घडामोडीच्या आणि राजकीय घडामोडीच्या ताज्या आणि अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय महाराष्ट्र।